अमरावती महानगरपालिका निवडणूक 2026 ची रणधुमाळी आता निर्णायक टप्प्यावर पोहोचली आहे। प्रत्येक प्रभागात प्रचाराचा जोर वाढला असून उमेदवार मतदारांपर्यंत पोहोचण्याकरिता कसून प्रयत्न करीत आहेत। नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकांमध्ये भाजपाला मिळालेल्या यशानंतर महानगरपालिका निवडणुकीतही भाजपाकडनं अपेक्षा वाढल्या आहेत। याच पार्श्वभूमीवर अमरावती महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 14 मध्ये भाजपाचे उमेदवार जोरदार प्रचार करताना दिसत आहेत। अमरावती महानगरपालिका निवडणूक 2026च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 14 जवाहर गेट बुधवारा परिसरात भारतीय जनता पार्टीचे 4 उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत। या पॅनलमध्ये अ वर्गातून अविनाश रामदास देऊडकर, ब वर्गातून सुनीता सुरेंद्र बुरंगे, क वर्गातून गंगा संजय खारकर, तर ड वर्गातून विवेक दिनकरराव कलोती हे उमेदवार निवडणूक लढवत आहेत। हे चारही उमेदवार एकत्रितपणे प्रभागातील गल्ली बोळात फिरून नागरिकांशी थेट भेट घेत आहेत। पाणी पुरवठा, रस्त्यांची दुरावस्था, स्वच्छता, आरोग्य सुविधा अशा विविध समस्यांबाबत नागरिकांच्या तक्रारी ते जाणून घेत असून निवडून आल्यानंतर या सर्व प्रश्नांचे प्राधान्याने निराकरण करण्याचे आश्वासन नागरिकांना देत आहेत। नगर परिषद व नगरपंचायत निवडणुकांमध्ये भाजपाला मिळालेल्या बहुमतामुळे महानगरपालिका निवडणुकीतही भाजपाकडे नागरिकांचा कल असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे। प्रभाग क्रमांक 14 मध्ये भाजपाचे हे 4 उमेदवार संघटित प्रचार करत नागरिकांचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न करीत आहेत। भारत देश के अंदर में नरेंद्र जी की सरकार और महाराष्ट्र में देवेंद्र जी की सरकार, लोगों ने डेवलपमेंट देके मोदी जी को इतना भारी बहुमत से जिताया है। साथ ही महाराष्ट्र की सरकार को भी जनता ने बहुत भारी मतों से चुन के दिया हुआ है। इसी तरह मैं अमरावती की जनता से आह्वान करूंगा कि वो आने वाले समय में अमरावती शहर का ही भाजपा का महापौर बनाए, जिससे अमरावती शहर का बहुत सुंदर विकास हो। और इनका मामा का गांव होने के कारण देवेंद्र जी की शहर के ऊपर में खास नजर है और उनका विशेष प्रेम होने के नाते मैं सब जनता से आह्वान करूंगा कि वो चारों कामं चुन के लावे। धन्यवाद। अमरावती शहरातील जनतेला अतिशय चांगली संधी मिळालेली आहे अमरावती शहराच्या विकासासाठी। कारण की राष्ट्रीय स्तरावर भारतीय जनता पार्टी आहे, राज्य स्तरावर सुद्धा भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे आणि राज्याचं आणि केंद्राचं सहकार्य या अमरावती शहराच्या विकासासाठी निश्चितच कारणीभूत राहील। आणि ही चांगली संधी आहे कारण की आपल्या अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे अत्यंत कार्यक्षम व्यक्ती आहे आणि त्यांच्या माध्यमातून, देवेंद्रजीच्या माध्यमातून, नरेंद्रजीच्या माध्यमातून विकास झाल्याशिवाय राहणार नाही। नागपूर शहर जसं विकसित झालेलं आहे त्याच धर्तीवर अमरावती शहर सुद्धा विकसित होईल याची आम्हाला संपूर्ण गॅरंटी आहे। त्यामुळं आम्ही अपील करतो अमरावती शहरातील जनतेला की कमळाचं बटन दाबून या कमळाचा महापौर, भारतीय जनता पार्टीचा महापौर महानगरपालिकेवर येणार होला पाहिजे। मैं श्रद्धा डाबी, मैंने प्रभात से टिकट मांगी थी 14 नंबर वार्ड से, और मुझे उम्मीदवारी नहीं मिलने के बावजूद भी मैं तन मन धन पूरे मन से बीजेपी के साथ हूँ। और मैं चाहती हूँ कि चारों कमल आए यहाँ से, और इसके लिए हम जी जान से मेहनत कर रहे हैं। जवाहर गेट बुधवारा प्रभागातून भारतीय जनता पार्टीतर्फे आम्हाला म्हणजेच अ मध्ये अविनाश देऊळकर, ब मध्ये संगीताताई बुरंगे, क मध्ये गंगाताई खारकर आणि ड मध्ये मी स्वतः विवेक कलोती आम्हाला उमेदवारी मिळाली आहे। आज आमची सराफा, जवाहर गेट, सक्करसाद या भागामध्ये आमची पदयात्रा आहे। पदयात्रेमध्ये शेकडो महिला पुरुष उपस्थित आहे आणि या प्रभागामध्ये असलेली ही मुख्य बाजारपेठ आहे। यामध्ये सराफा बाजारपेठ आहे, धान्य बाजारपेठ आहे आणि इतरही सर्व किरकोळ व्यापार या प्रभागामध्ये आहे। जनतेचा प्रतिसाद प्रचंड प्रमाणात आम्हाला लाभत आहे। आम्ही विकासाच्या मुद्द्यावर जनतेला मतं मागत आहे आणि त्यांना आव्हान करत आहे की येणारा काळसुद्धा आपला विकासात्मक राहील। आपण सर्वांनी आम्हाला 4ही उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजय करावे ही या पदयात्रेनिमित्त मी विनंतीसुद्धा करतो। कारण येणाऱ्या काळामध्ये सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ फडणवीस साहेब यांच्या कृपेने, आशीर्वादाने आणि मार्गदर्शनात आम्ही अमरावतीसाठी वेगळ्या विभागातून अनेक प्रकारचे निधी आम्ही उपलब्ध करून घेऊ शकतो आणि जनतेसमोर हा एक प्रभाग सर्वांग सुंदर प्रभाग म्हणून आम्ही जनतेला देऊ शकतो। आज जवाहर गेट बुधवारा प्रभाग क्रमांक 14 मध्ये भारतीय जनता पार्टीचे 4ही उमेदवार
अ मध्ये विवेक कलोती, ब मध्ये संगीताताई बुरंगे, क मध्ये मी स्वतः गंगा खारकर आणि ड मध्ये अविनाश भाऊ देऊळकर आमची प्रचार रॅली चालू आहे. आणि भाजी बाजार जैन मंदिर पासून आम्ही हे सुरुवात केली आहे. सराफा मार्केट, जवाहर गेट पर्यंत आमची हे प्रचार रॅली चालणार आहे. अतिशय छान प्रतिसाद इथं जनताचा आम्हाला मिळत आहे आणि आम्ही विकासाच्या मुद्द्यावर इलेक्शन लढत आहे. इथे सगळ्यात मेन समस्या आहे पाणीची. आम्ही गेले 15 ते 8 दिवस पासून जेव्हा फिरत आहे तिथे पाणीची जास्त समस्या आहे. पाणी, नाली आणि रोड हे तिन्ही समस्याचं आम्ही निवारण करणार आहे. याकरिता आम्ही भारतीय जनता पार्टीचे उमेदवार उभे आहे. निश्चितच आम्ही चारही उमेदवार प्रचंड मताने विजयी होऊ असा आम्हाला पूर्ण विश्वास आहे. संगीता सुरेंद्र बुरंगे, जवाहर गेट बुधवारा 14 प्रभाग आणि मी ब गटातून उभी आहे आणि माझी बटन क्रमांक 2 आहे. अविनाश रामदास देऊळकर, जवाहर गेट प्रभाग 14 अ मध्ये 2 नंबरची बटन. केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये डबल इंजिनचं सरकार आहे. अमरावती महानगरपालिकेमध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीचा जर महापौर आला तर निश्चितच अमरावती शहराचा चेहरा मोहरा बदलून जाईल. कारण केंद्र आणि राज्य सरकार अमरावती शहराकडे विशेष लक्ष देऊन आहे आणि अमरावती शहर हे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचा मामकुळ असल्यामुळे नागपूरच्या धर्तीवर अमरावतीचा विकास करण्याचं त्यांचं स्वप्न आहे. सोबतच माननीय गडकरी साहेब सुद्धा यांचंही मामकुळ अमरावती आहे. त्याच्यामुळे ते सुद्धा अमरावती शहराच्या विकासात भरीव योगदान देणार आहे आणि म्हणूनच आज अमरावतीकर जनतेला एक चांगली संधी मिळाली आहे. त्या संधीचा फायदा घेऊन अमरावतीकर जनतेने अमरावतीमध्ये भारतीय जनता पार्टीचा महापौर बसवला पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की जवाहर गेट बुधवारा प्रभागामध्ये चारही भारतीय जनता पार्टीचे उमेदवार निवडून आणले पाहिजे, ज्यामुळे या प्रभागाचा सुद्धा विकास होईल आणि अमरावतीचा महापौर भाजपचा झाल्यानंतर अमरावती शहराचा सुद्धा विकास होईल. माननीय पालकमंत्री व महसूल मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्या नेतृत्वात अतिशय शिस्तबद्ध आणि मोठ्या प्रमाणात भारतीय जनता पार्टीचा प्रचार आणि प्रसार चालू आहे आणि चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्या नेतृत्वात अमरावती शहराचा विकास होईल. म्हणून भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला निवडून द्यावा ही माझी सर्वांना नम्र विनंती आहे. धन्यवाद. एकीकडे प्रचाराचा जोर वाढत असताना दुसरीकडे मतदारही आपल्या प्रभागांच्या विकासाकरिता योग्य उमेदवार निवडण्याच्या मनस्थितीत आहे. आता येत्या काळात मतदारांचा कौल कोणाच्या बाजूने झुकतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.